यांना धीरही नाही आणि धैर्यही नाही. तो विषय जाऊ द्या. मनाला धैर्य, मनाला धीर हे 16व्या वर्षापासून पाहिजे. कोणाचा तरी चांगल्या व्यक्तीचा धैर्य पाहिजे. बरं का बाळ, टेन्शन मध्ये का? लग्न झालं का तुझं? धीर पाहिजे का तुला? काही गलांगड्यात येणार धीर काय गावात? मनाला धैर्य पाहिजे. बरं का? गावचे बाचे, तुम्ही गावचे बाचे ना का गावचे काका आहे? तुम्हाला कोणाचा धीर पाहिजे? जीवनात भावाचा धीर नसला चालतो, जीवनात नातेवाईकांचा धीर नसला चालतो, पण जीवनात जिच्या सोबत लग्न केलंय तिचा धैर्य काय पाहिजे? आधार पाहिजे की नको? तुम्हाला कसं काय? यांचे कोण आहेत बरं बसलेले? आपल्या शेवटी बसलेले त्यांचे कोण आहेत? प्रधानमंत्री कुठे आहेत? यांच्या पत्नी कुठे आहेत? कुठे आहेत का? बघा, जास्ताकडे पंगत होती ते हात ठेवणार. धन्यवाद. या पुढे या. काही का असेल ना, इंजिन टाइमावर पाहिजे. धीर पाहिजे, बरं आधार पाहिजे. मुरलीधर आप्पा, जगाने धीर सोडला, आधार दिला नाही चालेल, पण जिच्यासोबत लग्न केलं तिने जर आधार दिला नाही तर मग. आणि संकटाच्या टायमाला परिवारातील सदस्य, संकटाच्या टायमाला नातेवाईक आणि संकटाच्या टायमाला पत्नी यांचा खरा परिचय होतो. ज्या पत्नीने संकटाच्या टायमाला पतीला आधार दिला नाही, ती किती का चांगली असे ना नंतर तरी देखील तिच्यावर भरोसा ठेवायचा नाही. संकटाच्या टायमाला जर नातेवाईकांनी धीर दिला नाही, आधार दिला नाही, ते कितीही चांगले असले भविष्यात तरी देखील त्यांच्यावर भरोसा ठेवायचा. आणि परिवारातील सदस्यांनी सुद्धा संकटाच्या टायमाला वर हात केले समजून घेणे आपल्या कामाचे. पण मला तरी वाटतं धीर देणारा एकमेव परमात्मा आहे. सांगा बरोबर, सर्व जगाने आपल्याला सोडून दिलं तेव्हा आपण कोणाकडे जातो? द्रोणाचार्यांकडे भीक मागते, आपल्या पतींकडे भीक मागते. दुःशासनाच्या हातात द्रौपदी मातेची साडी, तो प्रसंग महाभारतात आपण ऐकलेलाही आहे. आणि बी आर चोपडांनी जेव्हा 87-88 मध्ये मालिका तयार केली तेव्हा आपण दृश्य सुद्धा पाहिलेलं आहे. तेव्हा मला द्रौपदी माता निराधार आहे आणि अशा समय तुम बिन मोरी कोण खबरले. आमचे आप्पा फार सुंदर गातात. गोवर्धन
पूज्य वैकुंठवासी डोंगरेचे महाराज सारे बीच नारी थी कि नारी बीच सारी थी, नारी की सारी थी कि सारे की ही नारी थी, लेकिन कुछ ना कुछ था. आधार परमात्माचा आहे. मला शरीराला आधार काठीचा असू शकतो, पण मनाला जोपर्यंत परमात्म्याच्या चरणांचा आधार भेटत नाही तोपर्यंत मन दृढ होत नाही. ऐसा तीर दे. हे प्रेम असतं. मला खरंच आवाज बसलेला आहे, तब्येत कधीच बरी नाही. यासाठी नारायणाला विनंती करतात. मनाच्या बाबतीत कीर्तनकार सांगतात तुमचाही पाठ आहे. नपुरती प्रमाणादाही दिशा सप्तही पाताळी आकाशा बळेची उडी घाली देखोने भाषा केलो या दोषा पाहुणा. म्हणून या मनाला जोपर्यंत पाहिजे तो आधार भेटत नाही हे मन असं भ्रमंती करत राहतं आणि त्या भ्रमंतीमुळे हा अख्खा जन्म वायाला जात असतो. यासाठी नारायणाला प्रार्थना आहे. मन कुठे भ्रमंती करतो, मन कोणाचा आधार घेतं, तर हे विषय रसाचा मन आधार घेतं आणि मन जे आहे ते त्याची जी भावकी आहे त्या भावकीला सोडून राहायला तयार होत. आणि म्हणून या मनाला त्याचा आधार जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ही भावकी त्याच्या सोबत राहणार आहे. आणि ही भावकी जर त्याच्या सोबत राहिली तर माणसाची जन्म मरणाची हेरजार समाप्त होणार नाही. आणि म्हणून हे नारायण तुझा अंतरी वास असावा, कारण अनेकांचा नाश इतरांचा नाश व्हावा याच्यासाठी. तिसरं चरण अंतरीचा तुझा वास मग तुमच्या गावाच्या इतक्या चांगला गायकाचं कौतुक नको करायला पाहिजे तुम्ही. फक्त ते उशिरा आले होते म्हणून त्यांना आजच आले. धन्यवाद. पुण्याला आहेत का? वा वा. अजून एकदा टाळी वाजवा. लाईट नको जायला आता. गावचं आहे ना लेकरू माळकरीत ना. हो असं दिसत. हा असं असं कंठी मिरवा. अंतरित तुझा वास. ज्याच्या अंतकरणामध्ये विकारांचा वास आहे त्यांची भाषा समजते.
आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभूचा विशेष वास आहे त्यांची भाषा बरं का. ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू विशेष रूपाने निवास करतो ना त्यांचं बोलणंही वेगळे, त्यांचं पाहणंही वेगळे. आता तुम्ही मगाशी आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना विचारलं आहेत का तुम्ही का आता नाही आहेत ना डेपुटी हा जास्त पाळत असते आजची पंगत पाच पोरांना त्यामुळे मला यास्ती पाडू यास्ती पाडू पण मला काय गोड आहे हे परमपूज्य महेंद्र स्वामींचा विशेष आहे. ज्यांनी पाळलं ते सुद्धा जेवायला होते, जे पडले त्यांच्याकडे पंगत याला म्हणतात गाव सुंदर ठेवणं. आणि त्यामागे आमच्या गोविंद बाबांचाही विशेष आहे. अशा तुकडा वयन सुद्धा जोडाने ताकद गोविंद बाबा माझे लाईट गई का पार्किंग होते. तुम्ही या गावचे आहेत का? कसगाव कुठं आलं? वडगाव तालुक्यात कसगाव. वा कसगाव कसगाव कसं गाव चांगलं. महाराज ज्या दिवशी इथनं एक विशेष प्रगट होत त्या दिवशी इतरांचा नाश सहज होत. किती गोड भजन आहे. परमपूज्य रमेश भाईजी ओझा खूप सुंदर गातात. किसी देवता ने आज मेरा दिल चुरा लिया, किस देवता ने आज मेरा रहता था पास में सदा लेकिन छुपा हुआ, रहता था पास में सदा लेकिन छुपा हुआ, किसी देवता ने आकर पर्दा हटा दिया रे, किसी देवता ने आज मेरा, किसी देवता ने आज मेरा. काय चेहरा गोड आहे. वारकरी असं टेन्शन मध्ये नाही कसं एक बी दाब नाही काय चष्मा नाही पण चेहरा तुला गोड आहे. टेन्शन माहित चौकदार चौकदार या गावचे पाहू. वा वा एक असेच होते कटोऱ्याचे असेच दिसायचे. चालता बोलता गेले बरं चौकदार विने कधी चालता बोलता जायला. तू नको रे तू 90 वर्षाचा होऊन अंतरात्म वास बरं का. हे बेकार आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार यांचा जोपर्यंत वास आहे बरं का बाळ. आता नवरात्री उत्सव येईल ना किती गोड आहे. आता कारण हे अंतरात नकोच. यांनी महाराज हे ज्ञान निधीचे भुजंग आहेत विषय धरीचे वाग आहेत भजन मार्गेचे गात घेते. हे तीन जवळची विदागती तव निकयाची प्राप्ती माझे कान ऐकती देव म्हणे. इतके भयानक कामाची कोतवाल
चेहरा आहे त्याचा नाश व्हावा याच्यासाठी देवाचा वास का पाहिजे, हे विकार जे आहे ते विकार परमार्थ करू देत नाही याच्यासाठी अंतरी तो तुझा वास अनेका नाश कारण याच्या गोष्टीत सुख दुःख वगैरे जे आहे हे सर्व प्रारब्धाचा विषय. सुखस्य दुःखस्य नको पिदाता करो ददाति बुद्धिरेषा अहम करोमि तिरुताभिमानस कर्म सूत्र कृती होई रोगा. हे सर्व सुखस्य दुःखस्य नको पिदाता. त्या दुर्योधनाने फार सुंदर भाव व्यक्त केला, भगवान कृष्णांच्या समोरच व्यक्त केलाय की देवा मला धर्म समजत नाही असं नाही धर्म समजतो, अधर्म समजत नाही असं नाही अधर्म समजतो. धर्म समजून धर्माकडे प्रवृत्ती नाही आणि अधर्म समजून अधर्माची निवृत्ती नाही. जानामि धर्मं न च मे प्रवृत्ती जानामि अधर्मं न च मे निवृत्ती केनापि देवेन हृदये स्थितेन यथा नियोक्तोऽस्मि तथा हा कोण आहे अंतरात बसलेला ते मला समजत नाही. आज जिकडे नेतो तिकडे मी जातो, पण लक्षात ठेवा तो नाहीये ते आहे. म्हणून हे नारायण. आणि पहा जिथं राम असेल तिथं काम नाही आणि जिथं काम असेल तिथं राम नाही. किती गोड भाव आहे. जहा राम तहा काम नाही जा काम तहा नाही राम तुलसी कबहू न रही सके दोन्ही ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून हे नारायण अंतरी तो तुझा वास अनेका नाश कारण. परमार्थ का करायचा आहे यांचा फडशा पाडायचा आहे. कोणाचा? प्रसिद्धी मिळवण्यासाठी परमार्थ नाही, विकार नष्ट करण्यासाठी परमार्थ. किती गोड आहेत परत. ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं. पण एक चंचल का झालं याच्यासाठी याच्या मागे आज मी काही बोलणार नाही दाढीविषयी. दाढी सुरुवातीपासून चालू पांढरी असो का काळी असो दाढी विकार. बाबांनी किती गोड प्रमाण दिलं. कामाची कोतवालयाने नाडीले भवताच 70 वर्षाची माणसं सुद्धा कधी कधी जालना जिल्ह्यातले शब्द बघू का पाव चालण्यासारख्या करतात. जालना जिल्ह्यातले शब्द चुकीचे लागतात. म्हणून महाराज जिथं राम असेल ना काय तो गोड आहे. सभी पर्दे हटा बैठे जो होगा देखा जाए. पण या मस्तांची मस्ती जी आहे आणि या मस्तांची बस्ती जी आहे त्या बस्तीमध्ये सर्वच येत नाही. जो भाग्यवान असेल तोच येतो. आणि ही बस्ती जी आहे या बस्तीमध्ये राहणारे जे आहेत ते दुर्लभ आहेत. इन मस्तों की बस्ती वाचता इन मस्तों की बस्ती इन मस्तों की बस्ती आता है कोई कोई रोती है सारी दुनिया रोती है सारी दुनिया गाता है कोई कोई
तुझा वास, पण कशासाठी अनेका नाशका बरं का सर. पण त्याच्यासाठी उच्च कोटीचं प्रेम लागतं. थोडेसे 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाले चालतील का? वा वा, आपलं काय टेन्शन नाही, आपल्याला बोलवलंच पाहिजे असं काही नाही. बाबांनी सांगितलं होतं तर मला तारीख द्यायचीच होती, पण काहीतरी कारण होतं, फोन सुद्धा लावला असेल एखाद्या वेळेस, पण आलंच बरोबर येत. जिसकी रोटी उसको धोंडे दिल में रखवारा, या घरच्या सरपंचावर होत माझं नाव सफरचंदावर. हे पुढे आपल्यात विकारांनी घर करून ठेवलं नाही. पण मला ती गली वेगळी, जो प्रेम गले में आया नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने, जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने. दिन ना दिन जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने. अंतरात विकारांनी घर करून ठेवलंय. कितीतरी आहे विचारसागर ग्रंथ सांगतो, मल विक्षेप नावाचे 2 दोष आहेत, ते जोपर्यंत अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत आवरण नावाचा दोष निवारण करण्याकरता सद्गुरू येत नाही. मल विक्षेप नावाचे 2 दोष गेले. मल म्हणजे काय? पाप, आणि विक्षेप म्हणजे काय? पाप करण्याची वासना. हे 2 गेले की तिसरा जो आवरण आहे तो सद्गुरूंच्या कृपेने दूर होतो. परंतु आपल्याला त्यांचा विचार करायचा नाही. हे जे दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानंचाभिजातस्य, हे जे षड्विकार आहे, हे षड्विकारांना दूर साधण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय जगत पित्याला प्रार्थना करताय. अंतरितो तुझा वास अनेका नाश कारणा विठोबा रकुमाई. एका कार्यकर्त्यांनी आमच्या मुरलीधरजी महाराज यांच्याकडे कानात सूचना दिली की पिंगळा म्हणा. महाराज हा जो अभंग आहे 6 वर्षापूर्वी एके ठिकाणी भयाने या गावाला कीर्तन म्हणून घेतला होता, कीर्तनासाठी अभंग घेतला होता. आणि त्याच्यानंतर एवढा प्रचलित झाला तो अभंग, अख्ख्या महाराष्ट्रात लोक गातात. आणि दुसरं 2004 मध्ये आम्ही एक गाणं गायलं होतं, आई माझी मायेचा सागर. आणि ते गाणं सुद्धा एवढं प्रसिद्ध झालं की त्या गाण्यावर कीर्तनकार 60,000 रुपये घ्यायला. ते गाणं प्रसिद्ध झालं, हा अभंगही प्रसिद्ध झाला. अजून एक गाणं होतं, ते गाणं तर त्याच्यासाठी स्पेशल माझंच नाव होतं, पण आएंगे मंदिर
म्हणतात, बरेच कीर्तनकार आई माझी मायेचा सागर म्हणतात, बरेच कीर्तनकार पिंगळा म्हणतात. पण ज्यांनी सुरुवात केली त्यांचं नाव घेणं की त्यांना लाज वाटते. म्हणून आपल्याला त्यांनी आपलं नाव घ्यावं असं नाही. पण माझ्या खानदेशात माझा जन्म झालाय आणि खानदेशात मी जन्म घेऊन गुरुदेव वैकुंठवासी मोठे बाबा, गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबांसारख्या महापुरुषांचा आशीर्वाद असेल तर असे अनेक नवीन नवीन आपण प्रयोग करू जेणेकरून अख्ख्या भारतामध्ये ते प्रसिद्ध व्हावे. पण तुम्हाला आता पिंगळा नुसतं आणि तुम्ही पिंगळा एवढंच ना काय करतात, येणारी आई काल, त्याच्या आधी वर जे सांगितलं ना ते पण ऐकलं पाहिजे. हे तेवढेच म्हणतात आणि मला जे म्हणतात ना त्यांचं तेवढंच वाटे, जे म्हणतात त्यांचं तेवढंच वाटे. वास्तविक हा अभंग फार सुंदर आहे. हे न जरी ऐकाल म्हणजे फार सुंदर आहे. वरल्या आलीला तुम्ही सावध राहावे, पाटील बुवाला लावून सवे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. मधल्या आडीला एक बायको पिरे, तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे. नाहीतरी पाटलोबा तिची पडतील गुरे. आणि एक बारी सुटेल तातडी, पाटील बुवाची पडेल माडी. तिची 5 पोरे लागतील देशोधडी, पिंगळा माझवारी. आणि एका कैचे नवल झाले, गावच्या पांड्यांनी पाटण असं नागविले. साऱ्या कागदाचे शून्य एकची झाले. आणि हिंडता फिरताना एक शकुन सांगे, त्याच्या सत्तेने या 2.5 वागे. संता घरचा बा तुकडा मागे. आणि मग आहे शेवटचे चरण गेलं जरी ऐका. हे शेवटचे चरणी म्हणून आपण सर्वांनी किती चरण म्हणायचे? 4 म्हणायचे का सर्व आपण म्हणायचा? पूर्ण. आणि ज्यांना हातपाय दिले असतील देवाने ते जर नाचले नाही तर त्यांचे मेल्यावर पाय मोडतील. मेल्यावर पाय मोडतील. ते कुठेतरी नाचले असतील आणि इथं जर नाचले नाही मग त्यांचे तर निश्चित मोडतील. म्हणून सर्वांनी उभं राहून जरी नृत्य केलं तरी चालेल. नंतर बाबा सूचना देतील. चालेल वा वा आडोबा तुम्ही पण आले वा वा. माता भगिनी दादा आप्पा पिंगळा आणि तुम्हाला इतका सुंदर मंडप दिलेला असतात. माता हो कोणाच्या हळदीला नाचताना ते गाणी काय चांगले असतात का? भेटताना अण्णा आम्हाला भेटताना
सद्गुरूंच्या आशीर्वादाने, ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने, सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नाने चालत असलेला हा स्वामीजींचा 52वा पुण्यतिथी महोत्सव, त्यानिमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, या सोहळ्याचं यंदा हे 16वं वर्ष आहे आणि 16व्या वर्षाच्या आजच्या या 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय आवाजाचे जादूकार जनार्दन महाराज आरावेकर यांचं गोड रसाळ आपण कीर्तन श्रवण केलं. महाराजांच्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि सप्ताह समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. खरोखर महाराज जे बोलले ते बरोबर आहे. महाराजांचे स्वतः एवढे कार्यक्रम आहेत, त्यांना दुसऱ्याच्या बदलीवरती जायला वेळ नाही. ज्यावेळेस उमेश महाराजांनी खूपच विनंती केली आणि सांगितलं, बाबाजी मला एवढ्याला माफ करा, मी येऊ शकत नाही, तुम्ही म्हणाल तर मी येतो, पण माझे पूर्ण दोघंही पाय सुजलेले आहेत चिकनगुनियामुळे, मी येऊ शकत नाही. त्यावेळेला आम्ही सर्व महाराज मंडळी विचार करायला लागला, आता बोलवायचं कोणाला. अनेकांचे नावं डोळ्यासमोर आले, परंतु उमेश महाराजांचा कीर्तनाला टप्पाईड देण्याकरता तसा वक्ता आपल्याला पाहिजे. आणि म्हणून अनेक विचार करत करत यादी भरायच्या अगोदरच मी विचार केला होता की महाराजांना तारीख देऊ, परंतु महाराजांचं 3 वर्षापूर्वी कीर्तन झालं, त्याच्या अगोदर झालं. म्हणून महाराजांचीच सेवा असेल स्वामीजींची म्हणून महाराजांना विनंती केली. महाराजांना पहिले न बोलता महाराजांचे ड्रायव्हर आमचे गुड्डू भाऊ, महाराजांच्या ड्रायव्हरला गुड्डू भाऊला सांगितलं आणि त्याने सांगितलं, बाबांची तब्येत बरोबर नाही, तरी देखील तुमचा आग्रह आहे, मी महाराजांना सांगतो. आणि माझं नाव सांगताच महाराजांनी होकार दिला आणि वेळेच्या त्या कार्यक्रमाकरता उपस्थित झाले. आपणा सर्वांच्या वतीने महाराजांच्या ठिकाणी व्यक्त करतो. खरोखर हे सत्य आहे. आई माझी मायेचा सागर पहिलं कुणी गायला असेल या खानदेशामध्ये जनार्दन महाराजांनी. आणि ते ऐकण्याकरता आपण महाराजांना, दुसऱ्या महाराजांना 51,000 रुपये देतो. पहिलं हे गीत आणणारे आमचे जनार्दन महाराज, त्यांच्या आवाजामध्ये ऐकल्यानंतर अधिक विशेष आहे. पहिला पिंगळा ज्यांनी या चालीमध्ये म्हटला ते पहिले या पिंगळ्याचे आवाजाचे जादूगार आमचे जनार्दन महाराज. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. मोठ्या उत्साहात आपला हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. या कार्यक्रमाकरता आमच्या विठ्ठल मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष आमचे जिभाऊ पाटील शिंतोर्णीकर, त्यांच्या समेत आमचे माऊली महाराज पाटील जय हरी आज या कार्यक्रमाकरता विशेष त्यांनी उपस्थिती दिली. सप्ताह समितीच्या वतीने त्यांच्या आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण पंचक्रोशीतून गावातून बहुसंख्येने या कार्यक्रमाकरता उपस्थित राहतात. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जे आपले दररोज संत भोजन देणारे आहे सकाळ संध्याकाळ, आपण यांचं नाव मुद्दाम वाचत नाहीये. आपण शेवटच्या दिवसाच्या कीर्तनामध्ये यांचा श्रीफळ देऊन सत्कार करणार आहोत एकाच दिवशी, आणि म्हणून ते नाव आपण दररोज वाचत नाही. उद्या आज पितृपक्ष समाप्त होणार आहे. उद्या अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे घटस्थापना, नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. उद्या नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस. सकाळी नियमाप्रमाणे 5:30 वाजता काकड आरती होईल. नंतर संध्याकाळी दंडने 5:30 ते 6:30 हरिपाठ होईल आणि रात्री ठीक 8:30 ते 10:30 वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथील आदर्श असे शिक्षक हरिभक्तीपरायण आदरणीय उल्हास महाराज सूर्यवंशी यांचं गोड असं कीर्तन होईल. तरी कीर्तन श्रवणाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना आग्रहाची विनंती. बाहेरगावच्या मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांना आग्रहाची विनंती. पंढरीनाथ भगवान